मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढलाय। राज्यपालांची सर्वपक्षीय नेत्यांनी भेट घेतली आहे आणि मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। जोपर्यंत या प्रकरणाचा चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये। संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते राज्यपालांकडे आले आणि राज्यपालांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला। राजकीय हस्तक्षेपाची शक्यता अधिक असल्यानं मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी केली। तर दुसरीकडे काही तासातच धनंजय मुंडेंनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर मुंडे अजित पवारांकडे आले। अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून बीडच्या प्रकरणाचा आढावा घेतल्याचीही माहिती आहे। अजित पवारांनी खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणाची माहिती घेतली। हत्येनंतर विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। दादांनी परळीतील राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलंय, त्यावरून काय करायचं याचीही चर्चा झाल्याची माहिती आहे। की मी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वाभाविकच दादांची आणि माझी भेट झाली नव्हती आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दादांना देता आल्या नव्हत्या। दादा इथे नव्हते। आज त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी दिल्या आणि माझ्या विभागाची जी काही मी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीच्या बाबतीत मी 3-4 बैठका घेतल्या, काही निर्णय घेतले, त्या बाबतीत संक्षिप्त आदरणीय दादांच्या सोबत चर्चा केलेली आहे। राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता। मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे? का अजितदादा त्यांना संरक्षण देतात? आम्हाला करायचं का? आम्ही मागणी केली, दादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही। तो त्यांनी घ्यावा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे, माझा पक्षाचा हे नाही आहे। माझी मागणी आहे, प्रामाणिक मागणी आहे की त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। परभणीच्या जजचं बाहेर नाव येत नाही, अजून त्या मस्साजोग प्रकरणाच्या जजचं नाव बाहेर नाही। म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये। आमचं स्पष्ट मत आहे, सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतंय। परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय। दिस इज नॉट अ पोलीस स्टेट, दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे। कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाहीये। या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो। एखाद्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टीला जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं, माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या, तपास यंत्रणा काम करते। आतापर्यंत सर्वपक्षीय मोर्चांमधून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली आहे। मात्र भाजपचेच आमदार सुरेश धस, संभाजीराजे, विजय वडेट्टीवार यांच्यापासून बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी राज्यपालांकडे मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे मुंडेंसाठी आता मैदानात उतरलेत। चौकशीतून समोर काही येत नाही तोपर्यंत राजीनामा नको, साप म्हणून भुई थोपटण्याचा हा प्रकार असल्याचं भुजबळ म्हणाले। मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काय बाहेर आलंय का? तसं जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे
तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण. मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही. एवढ्या गंभीर खुनासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आरोप होत असतील आणि ते म्हणतील की याच्या संदर्भात आरोपी म्हणून काही पुरावे मिळाले तर राजीनामा देतील. पुरावेच मिळू देत नाहीत म्हणून राजीनामा मागतो. पुरावे मिळू देत नाही आहेत, पुरावे दाबले जात आहेत, पुरावे मिटवले जात आहेत. सत्तेचा वजन वापरून, सत्तेचा दबाव आणून, त्यामुळे ती मागणी आहे. भुजबळ साहेबांचं म्हणणं हे कोणालाही पटणारं नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे. कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही, कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही. दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय, ज्यात सरपंच हत्येवरून आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवण्याची त्यांनी मागणी केली आहे. बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा हा राज्य सरकारपर्यंत या घटनेचं गांभीर्य पोहोचवणारा होता. संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल करणं अशा अनेक घटना बीड, परळी या भागात घडल्या. याच घटनांची पाळंमुळं खणून काढावी अशी देखील मागणी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे. आपणास विनंती आहे की सदर घटनेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन संरक्षण पुरवण्यात यावं असं शरद पवारांनी म्हटलंय. शरद पवारांनी लिहिलेलं आहे त्याच्यात काही गांभीर्य असेल, कारण का पवार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं की जितेंद्र तू सांभाळून राहा. मला ते काय अर्थाने बोलले माहीत नाही, पण ज्या दिवशी बीडचा मोर्चा होता, मी एक शरद पवारांबरोबर 40 वर्ष काम केलंय. मी अतिशय म्हणजे हिंसेला प्रचंड त्यांच्या मनात हे आहे आणि मग ते घराचा विचार करतात, माझ्या घरच्यांचा विचार करतात, माझ्या पोरीचा विचार करतात. एक तो वेगळाच माणूस आहे. म्हणजे एक शरद पवार राजकारणातला माणूस वेगळा आहे आणि एक माणूस म्हणून त्याच्या म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते वेगळं आहे. वाल्मिक कराडच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. मात्र कराडवर हत्येशीच संबंधित खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर अजित पवारांवर क्या हुआ तेरा वादा म्हणत टीकास्त्र सोडलंय. पण ज्या पद्धतीनं धस बोलले त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेतल्यानं सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजित दादा जरा हिशोब करा. काय आहे, अजित दादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहे, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये CID, SIT आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी सुरू आहे. कुणालाही सोडणार नाही हे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत. पण मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधकांसह भाजपचे स्थानिक आमदार सुरेश धस ठाम आहेत. आता अजित पवार या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंसंदर्भात काय निर्णय घेतात ते कळेल. अक्षय मंकणी आणि मयुरेश जाधवसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.